स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर फायनली मी लातूरून परत आले छत्रपती संभाजीनगरला आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी मी जाते घृष्णेश्वरला। सो आता वाजलेत सकाळचे 6 आणि मी उठले होते 5 वाजता। सो आवरण वगैरे झालेलं आहे, आता फक्त निघायचे लवकर, उन्हाच्या अगोदर दर्शन घेऊन परत यायचे, त्यामुळे लवकर जायचे। सो लेट्स सी, चला पटकन टाइम वेस्ट न करता निघूया। तर हा आहे माझा आजचा आउटफिट, येलो ड्रेस आणि बॅकग्राऊंड इग्नोर करा। तर मंडळी झालेले आमचं दर्शन, काहीच गर्दी नव्हती, खूप फास्ट झालं, त्याच्यामुळे 5 मिनिटामध्येच झालं। आणि मागे तुम्ही घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बघू शकताय। सो खूप छान दर्शन झालं, एकदम आरामात मस्त। आणि आता बाहेरच्या मंदिरातलं पण आम्ही दर्शन घेतलेले। सो बघूया आता, वाटलं तर वेरुळलेणीला जाऊ, नाही तर मग डायरेक्ट घरी। चला तर मंडळी, दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता निघालो आणि आता एक नवीन मंदिर झालेलं श्रीकृष्णाचं, जे की दौलताबादच्या तिथं होतं। मला तिथं पण खूप दिवसापासून जायचं होतं आणि आज येताना मला ते दिसलं। सो आता जाता तिथं पण जाणार आहोत आम्ही। चला तुम्हाला पण दाखवते ते मंदिर आणि आपण तिथं पण दर्शन घेऊया। तर मंडळी, आम्ही सध्या थांबलो तिथे थोडासा ब्रेक म्हणून, आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता हिरण्या रिसॉर्ट आहे। सो तिथं बोटिंग पण चालू झालेली आहे। बऱ्याच जणांना माहीत असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये, बाकीच्यांना नसेल माहीत, पण आम्ही सध्या आहोत इथे वर आहोत सध्या, आम्ही तिकडे नाही जाणार। मस्त असा व्ह्यू इथून एन्जॉय करतोय सकाळी सकाळी। आणखी सूर्यसुद्धा उगवला नाही आहे, उगवतोय सध्या हळूहळू। खूप भारी वाटतंय, रिफ्रेश वाटतंय। दर्शन पण झालं आणि मस्त इथं निसर्ग पण एवढा सुंदर। चला आता पुढचा प्रवास करूया। तर मंडळी, पाठीमागे दिसतंय तुम्हाला श्रीकृष्ण मंदिर, जे की मी तुम्हाला सांगत होते आता व्हिडिओमध्ये। तर हे आहेत ते, आणि फायनली आम्ही इथं पण आलो। चला आता मध्ये जाऊन दर्शन घेऊया। एकदम खूप तर मंडळी, आले मी परत घरी आणि मस्त दर्शन वगैरे झालं दोन्ही मंदिरांचं। आता फक्त 9 वाजलेत, म्हणजे आम्ही 6:30ला गेलेलो, 9 पर्यंत रिटर्न पण आलो, एवढ्या लवकर दर्शन वगैरे झालं। सो भेटूया मग आता नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि बाय बाय।